गोंदवले खुर्दचे डॉक्टर प्रदीप पौळ यांचा वॉटर वॉरियर पुरस्काराबद्दल गोपालकृष्ण पतसंस्थेतर्फे गौरव। मान तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील डॉक्टर प्रदीप पौळ यांनी दुष्काळी परिस्थितीत गावासाठी व मान तालुक्यात अनेक गावांमध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी मान तालुक्यातील गावात पाणी साठवण, जलसंवर्धन आणि जनजागृती यासाठी उल्लेखनीय काम करत वॉटर वॉरियर म्हणून ओळख निर्माण केली आहे। याबाबत त्यांना वॉटर वॉरियर म्हणून पुरस्कार जाहीर झाला। या निमित्तानं गोंदवले खुर्द येथील गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या वतीनं त्यांचा पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी पतसंस्थेचे चेअरमन मधुकरराव मोरे, व्हाईस चेअरमन राहुल राजगे, संचालक विलास काळे, अप्पासो फाळके, धैर्यशील खाडे, विजय कुलकर्णी, अभय शेंडगे यांच्यासह पतसंस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी डॉक्टर प्रदीप पौळ यांच्या कार्याचं कौतुक करत दुष्काळी भागात जलसंधारणासाठी असेच उपक्रम राबवण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केले। त्यांच्या कार्यामुळे गावात पाण्याबाबत जनजागृती होऊन जलसंधारणाला चालना मिळाली। वॉरियर्स पुरस्कार प्राप्त झालाय आणि त्यांनी गेल्या 10-20 वर्षात आपल्या गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे वॉटर कप स्पर्धेमध्ये किंवा वॉटर प्युरिफायर ह्याच्यामध्ये योगदान देऊन त्यांचं जे त्यांनी कामं केली त्यांचं ते प्रोसिडिंग तयार करून त्यांची शिफारस झाली आणि त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला। त्याबद्दल प्रथमतः आपल्या पतसंस्थेच्या ग्रुपच्या वतीनं आणि मी माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांचं प्रथमतः अभिनंदन करतो। पहिल्यांदा जर तुम्ही सत्काराचं नियोजन केलं असेल तर आपल्या पतसंस्थेने केलंय। खरी कामाची सुरुवात गोपालकृष्ण पतसंस्थेच्याच पायाभरणीतून झाली, कारण आपल्या गावातील जो ओढ्यावर पहिल्यांदा उनराई बंधारा बांधण्याचं नियोजन केलं होतं आणि तिथं सिमेंट बंधारा बांधूया असं सुरेखा माने मॅडम तहसीलदार आणि प्राधिकारी सन्माननीय त्यांनी सांगितलं आपण सिमेंट बंधारा बांधूया। खिशात आपल्या 1 रुपया नव्हता आणि आपण ते बंधारा बांधण्याचं स्वप्न बघू शकत होतो, पण पूर्णत्वात जाईल असं काय वाटत नव्हतं। पण गोपालकृष्ण पतसंस्थेनं पहिल्यांदा त्या बंधाऱ्यासाठी 2 लाख रुपये किमतीचं जे सिमेंट लागलं ते देण्याचं मान्य केलं। म्हणजे खरी सुरुवात आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून झाली। खरं श्रेय या सन्मानाचं मानकरी आपली पतसंस्था आहे, तिथून कामाला सुरुवात झाली आणि तिथून मला आठवणीच्या माध्यमातून काय मदत मिळाली असेल। त्याच्यानंतर मी पाणी फाउंडेशन मध्ये काम केलं। मान तालुक्यातल्या 106 गावांचा दौरा या निमित्तानं झाला। अनेक श्रमदात्यांचं याच देखील श्रेय आहे, म्हणजे प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असतील, सेवाभाव संस्था असतील, या सगळ्यांचं श्रेय निमित्त मात्र फक्त मी आहे आणि या सत्काराचं छानपैकी नियोजन केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे। धन्यवाद। न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।